हॅलो. सुधा मूर्ती यांचं द सर्कल ऑफ लाईफ हे पुस्तक माझं वाचून झालंय आणि याबद्दल मी तुमच्याशी बोलण्यास भयंकर उत्सुक आहे. इट्स लाईक तेलात जशी भजी तळतात आणि जोपर्यंत ती गरम गरम असतात, खुसखुशीत असतात, तोपर्यंतच आपल्याला ती खाऊन घ्यावीशी वाटतात. तसं झालंय माझं की पुस्तक वाचून झाले आणि मला याचा रिव्ह्यू तुमच्यापर्यंत असा आत्ताच्या आत्ता लगेच पोचवायचा आहे. द सर्कल ऑफ लाईफ हे सुधा मूर्ती यांची जी कादंबरी आहे ही ॲक्च्युली IISc कॉलेजमधल्या 5 मित्रमैत्रिणींच्या ग्रुपबद्दल आहे की 25 वर्षानंतर ते ठरवतात की आपण भेटूया आणि तेव्हा त्यांच्या लाईफचा असा परिक्रमा पूर्ण होतो. सो या 25 वर्षाच्या लाईफ स्पॅनमध्ये कोणी कोणी काय काय सहन केलं, कोणी पर्सनल लाईफमध्ये लॉस सहन केला, कोणी करिअरमध्ये कोणाला अपयश आलं, सो नातेसंबंध, संघर्ष, या सगळ्या गोष्टींमध्ये यांची मैत्री कशी घट्ट होत जाते. सो ह्याबद्दल हे पुस्तक आहे आणि ट्रस्ट मी ह्या सगळा संघर्ष, ह्या सगळे प्रॉब्लेम्स शेअर करण्यासाठी तुमच्या आयुष्यात मित्र असणं किती गरजेचं आहे हे मला हे पुस्तक वाचताना जाणवलं. म्हणजे हा जो 5 जणांचा ग्रुप आहे ना, यांच्या मैत्रीकडे बघून मला तर अक्षरशः हेवा वाटला. जेव्हा हे यांच्या कॉलेजबद्दल बोलतात एकमेकांना शेवटी, तेव्हा असं मी पण माझ्या कॉलेजमध्ये एक फेरफटका मारून आले. सो हे पुस्तक प्लीज वाचा. ह्याचा फ्लो खूप धावता आहे आणि ही कादंबरी वाचली तुम्ही भयंकर एन्जॉय कराल, बिकॉज मी पण एन्जॉय केली.